राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी आहेत भाजप आणि शिंदे गट पुणे जिल्हा नियोजन समितीमधल्याच भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी थेट पालकमंत्री अजित पवारांवरतीच आक्षेप घेतलेला आहे। आपल्याबरोबर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील आहेत। ताई, अजित पवारांवरतीच थेट भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी सदस्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की 800 कोटींची जी कामं आहेत ती बैठकीमध्ये मंजूर न करताच ती कामं मंजुरीसाठी देण्यात आलेली आहे, ती कामं रद्द करा, अन्यथा आम्ही थेट न्यायालयामध्ये जाऊ। मुळामध्ये माननीय अजितदादांची कामाची शैली, त्यांची काम करण्याची पद्धत, जी कायदेशीर पद्धतीने ते मार्गी लावतात, ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। राहिला विषय आत्ता जे हे पत्र आमच्या सोबत असणारे शिंदे गट किंवा फडणवीस साहेबांनी म्हणजे भाजपच्या लोकांनी दिलं, मुळामध्ये त्यांनी न्यायालयात जावं की नाही जावं हा त्यांना अधिकार आहे। परंतु त्याही पेक्षा माननीय अजितदादा विरोधकांना बजेट देतात, तरी ह्यांना का नाही देणार? परंतु जे आता निवडणुका झालेल्या नाहीयेत, प्रशासन त्याच्यावर आहे आणि जी काही कामं आहेत, म्हणजे मी ते पत्र तुम्ही जर नीट वाचलं तर त्यांनी सांगितलं की 7 महिन्यापूर्वीचे इतर वृत्त अजून मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर की परस्पर जी पत्र आली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, जी पत्र आली तो निधी देऊ नये। मुळामध्ये प्रशासन काम करत असताना ते कायद्याच्या चौकटीतच काम करतं। परंतु हे जे आमचे सहकारी आहेत यांनी न्यायालयात नंतर जावं, न्यायालय सुद्धा जर योग्य असेल तर त्याची दखल घेणारे नाही तर फेटाळून लावतं। तुम्ही तुमच्या नेत्यांना म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललं पाहिजे, शिंदे साहेबांना बोललं पाहिजे, नाही तर स्वतः येऊन दादांना बोललं पाहिजे। कुठेतरी असं पत्र देऊन काहींना वाटत असतं की बाबा कसं असते संघटना असताना की बाबा माननीय अजितदादा कामच खूप करतायत, अर्थमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडं सगळं बजेट आहे, मग आपल्याला कुठेतरी निधी कमी मिळाला का, या भावनेने मे बी त्यांनी ते पत्र दिलं असावं। असो, त्यांना असलेल्या अधिकाराचा आम्ही स्वीकारतोच, परंतु असं कुठलंही बेकायदेशीर बजेट देणं किंवा आपल्या सोबतच्या लोकांना बजेट न देणं असं कधीही माननीय अजितदादा करत नाहीत। सगळ्यांना बजेट देतात। परंतु ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे निवडणुका नाहीयेत, आपले जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना ह्या तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे। कारण का या राजकीय परिस्थितीचा फायदा प्रशासन घेताना कुठेतरी दिसतं आणि त्या प्रशासनावर वचक मात्र माननीय अजितदादांचा आहे। त्यामुळे सगळी कामं सगळ्यांची मार्गी लागतात, हा गैरसमज आहे त्यांचा, तो त्यांनी दूर करावा आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी बोलावं। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक न घेता जी पत्र आलेली आहे त्या पत्रावरूनच निधी दिला जातोय, याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे। जी आधीची बैठक झालेली होती त्या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित होते। चंद्रकांत पाटलांच्या कार्यकाळामध्ये जी कामं मंजूर करण्यात आलेली होती त्या कामांना अजूनही निधी नाही, त्याची कुठेतरी दखल घेण्यात यावी आणि बैठक न घेताना नुसत्या पत्रांवरती निधी किंवा ती कामं कशी काय केली? मुळामध्ये लक्षात घ्या की मी तेच सांगितलं की 7 महिन्यापूर्वीचा त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे तेव्हा माननीय चंद्रकांत दादा पालकमंत्री होते। त्यामुळे त्यावेळीची जी काही सभा झाली ते इतर वृत्त, त्याची ती आवक जावक झाली आहेत की नाही, त्याच्यानंतर अजितदादा आलेले आहेत आणि पत्रांवर निधी दिला जातो असं कधी होत नाही। माननीय अजितदादा कोणतेही बेकायदेशीर किंवा दमदाटीने कामकाजावर त्यांचा बडगा नाहीये, कायदेशीर पद्धतीने प्रशासनावर त्यांचा वचक आहे। त्याच्यामुळे जिथं जी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी जिथं मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला या कामांसाठी निधी पाहिजे, तिथे प्रशासनाची बैठक, प्रशासनाची मीटिंग होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब आणि त्याचे अध्यक्ष, त्याचे अधिकार जे पालकमंत्र्यांकडे असतात त्याचा अधिकाराचा वापर करून केला जातो। परंतु 3 पक्ष एकत्र असल्यामुळे काही लोकांना वाटतं की बाबा कुठेतरी आम्हाला कमी मिळालाय किंवा त्यांच्या ऑपोज मधला, म्हणजे जरी आम्ही त्यांच्या सोबत असेल तरी त्यांचा तो राजकीय तिथला स्थानिक विरोधक असेल तर त्याला जास्त निधी मिळालाय का, या भावनेने हे पत्र दिलं गेल्याची मला तरी स्वतःला वाटतं। नेमकं त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे आणि एकनाथ शिंदेकडे तक्रार करायला हवी। तक्रार करा, तुमचे नेते आहेत ते, तुम्ही तिथं त्यांना सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही थेट माननीय पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे। न बोलता जर तुम्हाला कोर्टातच जायचं असेल तर त्यांना ते खुले, परंतु कोर्ट सुद्धा काही एवढं लगेच तातडीने घेऊन किंवा ते तुम्ही म्हणताय म्हणून होत नसतं।
न्यायालयाचा पर्याय घेण्याच्या आधी मला वाटतं स्वतःच्या नेत्यांकडे जर बोलले, कारण का तिघही देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांच्यामध्ये चांगला संवाद आहे आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, जनतेला निधी देण्यामध्ये कटिबद्ध आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा, तर जायच्या आधीच तुम्ही जर म्हणत असाल आक्षेपाने, कारण का सगळ्यांना आम्ही तिघं एकत्र आलो, सदस्यांच्या सह्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. हो, मग तेच सांगते, त्या 10 सदस्य कोण आहेत? जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे नियुक्त केलेले सदस्य आहेत. त्याच्यामुळे त्यांचे नियुक्त सदस्यांना कुठेतरी जर वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला बोललं पाहिजे. अजितदादांची अडचण झाली आहे का त्यांना? अजितदादांची अडचण त्यांना झाली असेल तर सांगता येत नाही. आता या पत्रावरनं तर तसं वाटते, परंतु अशा अडचणी अजितदादा चुटकीशी सोडवतात. त्यामुळे त्यांनी एवढं टेन्शन घेऊ नये. त्यांनी जो निधी मागितलेला आहे तो त्या भागामध्ये जर आवश्यक असेल तर माननीय अजितदादा नक्की त्या लोकांना तो निधी देणार. आज अमोल कोल्हेंची शेतकरी आक्रोश मोर्चा जी आहे ती यात्रा निघते. जुन्नरपासून त्याची सुरुवात होते. ते असं म्हणतात की राज्यातलं सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं नाव घेतं फक्त, मात्र मदत करत नाही. कांद्यावरची निर्यात बंदी अजून उठली नाही. अजित पवारांनी आपला दरारा जो आहे तो केंद्र दरबारी दाखवावा आणि कांद्यावरची निर्यात बंदी जी आहे ती लवकरात लवकर उठवावी. त्यामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी होईल. सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे हे आता विरोधात आहेत. त्याच्यामुळे विरोधकांना लोकशाहीने अधिकार आहे आंदोलन करणं, मागणी करणं, परंतु जी त्यांनी मागणी केली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. आणि अजितदादा केंद्र सरकारमध्ये सुद्धा स्वतःचा दरारा दाखवून आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना वैयक्तिक एकमेकांवर टीका करण्यापेक्षा तो प्रश्न सुटला गेला पाहिजे असंही माननीय अजितदादांचं म्हणणं आहे. आणि अजितदादा शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवतील. जे प्रश्न उभे राहतात, एक लक्षात घ्या, फक्त एकटे अजितदादा आहेत का, अजितदादा म्हणणार आहेत का की हा प्रश्न सुटला पाहिजे आणि झाला पाहिजे? जे पुढे केंद्राकडे त्यांना जे बोलायचे आणि केंद्रामध्ये खरंच अजितदादांचं वजन आहे तर तो शेतकऱ्यांचा प्रश्न अजितदादा लवकरच सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे. मात्र दादाच असं म्हणाले होते की निवडणुकांसाठी काही यात्रा करतात, संघर्ष काढतात, तसं आता निवडणुका आलेल्या आहेत. पुढच्या म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्याच्यानंतर बाकीच्या निवडणुका आहेत. अशाच वेळी जर तुम्ही प्रश्न उपस्थित करणार असाल तर ते कुठेतरी नोटंकीपणा वाटतो. पूर्वीपासून जर तुम्ही त्याच्यावर बोलत असाल, करत असाल, ठाम असाल, सातत्य असेल तर लोकांना कुठेतरी कळतं की हा लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतोय. त्याच्यामुळे असो, लोक विरोधातले आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, ते बोलू शकतात आणि त्यांचा मुद्दा खरा आहे का नाही, खोटा आहे, हा आम्ही कायदेशीरपणे तुमच्यासमोर मांडू शकतो. अजितदादांनी अमोल कोल्हेंना थेट चॅलेंज दिलंय की पुढचे खासदार ते होणार नाहीत. खरंच होईल तसं? एक लक्षात घ्या, अजितदादा असे नेते आहेत की त्यांनी खासदार आमदार घडवलेले आहेत. खासदार कोल्हे जे आपले भाऊ आहेत त्यांची सगळी परिस्थिती तुमच्या लोकांना माहिती. ते एक अभिनेते, कलाकार होते, त्यातनं ते राजकारणात आले. ते राजकारणात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आले. तिथं माननीय अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी तिथं खूप काम केलेले आणि केलेले, ज्या माणसासाठी काम केलेलं असतं त्याच्याकडनं जर अशी चुकीची वागणूक मिळाली, त्या जागी तुम्ही आम्ही असो तर कुठंतरी माणूस म्हणून मनाला वेदना होतात. त्यामुळे अजितदादांनी थेट सांगितलं की त्यांच्या विरोधात आमचा उमेदवार आम्ही देणार आणि निवडून आणणार. आणि खरी काय खोटी काय परिस्थिती त्यांनाही माहिती आहे आणि अजितदादांनाही माहिती आहे. मात्र पुढचा खासदार अजितदादा ठरवतील तोच? हो, नक्की. माननीय अजितदादा जो कोल्ह्यांच्या विरोधात उमेदवार देणार आहेत तोच खासदार होणार, हे तेवढंच सत्य आहे. आपण पाहतोय की अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिला जाईल तोच खासदार होईल. मात्र जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी आपल्या पक्षातले नेते आणि आपल्या पक्षाकडे त्यांची जी समस्या आहे ती मांडावी. मात्र अजित पवारांकडून निधी देताना कोणताही दुजाभाव केला जात नाही अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.